सभापती महोदय, विरोधी पक्षाच्या वतीने 259 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलण्यासाठी मी उभा आहे. खरं म्हणजे प्रस्तावाची सुरुवात अंबादास दानवेंनी केल्यामुळे वेळेचं भान आणि त्यांनी जे काही मुद्दे आतापर्यंत कोणी मांडलेले आहेत ते मी काही पुन्हा मांडणार नाही. परंतु ह्या सभागृहात मी 25 वर्षापूर्वी ज्या वेळेला आलो त्यावेळेला ह्या सभागृह कसं चालतं, या सभागृहामध्ये सत्तारूढ पक्षाचं काम काय, विरोधी पक्षाचं काम काय, सत्तारूढ पक्षाने काय करायचं असतं, विरोधी पक्षाने काय करायचं असतं, ही सगळ्यांची भाषणं मी वाचली आणि माझ्या एक लक्षात आलं की सत्तारूढ पक्षाने आपण काय करतो, लोकांसाठी आपल्या काय योजना आहेत, लोकांसाठी आमच्या मनात काय विचार आहेत, लोकांच्यासाठी या लोकांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आमचं जर सरकार बनवलेलं आहे तर आमच्या सरकारची कर्तव्य काय, हे सत्तारूढ पक्षाचं काम आहे. आणि विरोधी पक्षाचं काम काय आहे की विरोधी पक्षाचं काम काय, सरकार जर कुठे चुकत असेल, सरकारच्या काही ज्या योजना फसत असतील, सरकारमध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल तर त्याला आरसा दाखवण्याचं काम हे विरोधी पक्षाचं आहे. पण आज मी सभागृहात जे काय प्रवीण भाऊंचं भाषण ऐकलं, खरं म्हणजे काही जास्त बोलणार नव्हतो, पण प्रवीण भाऊंच्या भाषणामध्ये मला असं वाटलं की हा 259चा प्रस्ताव हा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या किंवा सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडायला पाहिजे, अशी एक साधारण त्यांची भावना होती की आम्ही काही चुकीचं त्यांच्याबद्दल बोलायचंच नाही, आम्ही फक्त कौतुकच करायचं, असं होत नाही. मला एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एक किस्सा सांगितला होता. ज्यावेळेला एकदा असेच काहीतरी माझ्यावरती पण कोण कोण काय काय बोलायचं तर मी चिडून गेलो, मी काय काम करणार नाही, दिवस रात्र काम करून लोक असे बोलतात, असं कसं काम करायचं. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं की ज्या क्षेत्रात तू आलायस ना त्या क्षेत्रात हार आणि शिव्या ह्या एकदम येतात, दोघांचीही झेलण्याची ताकद आपल्याला ठेवावी लागते, तरच तू या क्षेत्रात काम कर. तू अशी अपेक्षा करशील की लोक तुला सकाळी उठल्यापासून हारच घालतील, तुझं कौतुकच करतील, तर तसं होणार नाही. तू माझ्याकडे बघ, मी किती शिव्या खातो. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त त्यावेळेला सगळ्यात जास्त शिव्या मी खातो आणि त्याच्यामुळे आपल्या मनाला एक प्रश्न विचार की बाबा चाललंय, बरोबर चाललंय, मी काही चुकीचं नाही केलं, मग जास्त काळजी करायचं नाही, आपलं काम करत राहायचं. आणि मग मला त्यांनी एक वाक्य सांगितलं, जयाच्या अंगी मोठेपण त्याच्या यातना कठीण. हा, ते बाजूला सांगा, बाजूला सांगा. हा, जयाच्या अंगी मोठेपणा त्याच्या यात्रा कठीण. माणूस जेवढा मोठा तेवढा त्याला त्रास मोठा, तेवढा त्याच्यावरती टीका मोठी, त्याचं कौतुक मोठं. आणि त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की सरकार तुम्ही चालवताय, तुम्ही सरकारची जे काही चांगलं केलं आहे ते तुम्ही 260च्या प्रस्तावाच्या अन्वये तुम्ही आणताच की सरकारच्या योजना काय आहेत, सरकारला ज्या काही घोषणा करायच्या असतात तर तुमच्याकडे ते हत्यार आहे, तुमच्याकडे ते आयुध आहे की ज्या आयुधाच्या माध्यमातून तुम्ही सरकार काय करणार हे सांगत असता. आणि आमच्याकडे जे आयुध आहे जे 259चं आहे की ज्याच्यामध्ये सरकारच्या चुकांवरती बोट ठेवणं, सरकारच्या कुठे कामामध्ये कमतरता आढळत असेल, सरकारमध्ये कुठे भ्रष्टाचार होत असेल. आणि म्हणून मी सगळी भाषणं ज्या वेळेला वाचली त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की विरोधी पक्षाने एवढ्या वर्षात म्हणजे जेव्हापासून झालेलं आहे सरकारच्या कौतुकाचं भाषण कधीच केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही अपेक्षा करणं की सरकारच्या कौतुकाची भाषणं अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये व्हावीत, सर्वप्रथम पहिली गोष्ट म्हणजे तशी अपेक्षा कृपया करू नका. आमचं काम आहे, विरोधी पक्षाचं जे काम आहे ते करणार, जसं तुमचं काम आहे, जसं यांनी सांगितलं. खरं म्हणजे तुमचं काम नसताना तुम्हाला ते काम लादतायत दरवेळेला, हे तुमचं काम नाही. तुमचं काम इकडे आहे, इकडून हे जे बसलेत ना या लाईनीत बसून आमच्या प्रश्नांना उत्तर देणं. पण नाईलाज असतो, तुम्हाला ते करावं लागतं आणि तुम्ही ते प्रामाणिक करताय याचा आम्हाला अभिमान आहे. एक मित्र म्हणून आम्हाला आनंद आहे की तुम्ही दिलेलं कर्तव्य
अतिशय प्रामाणिकपणे आणि चोख बजावताय. नाही, हे कॉम्प्लिमेंट काय माहितीये ना, याच्यात 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 हिडन अजेंडा आहे की तुम्ही ते प्रामाणिकपणे करताय म्हणून तुम्हालाच ते काम देत आहेत. आमची म्हणजे प्रवीण भाऊंच्या बद्दल ते प्रामाणिक करतायत म्हणून ते म्हणतात प्रामाणिकपणे करतायत ना, आता हेच काम करा, तुमची जबाबदारीच बदलणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्षाच्या वतीने 259च्या प्रस्तावामध्ये मी काही जास्त विषयात बोलणार नाही, परंतु अंबादास दानवेंनी जे काही भाषण केलं, सतेज पाटलांनी, तर मी आकडे सगळे ऐकत होतो. आता सतेज पाटलांनी काय केलं, जे विरोधी पक्षाचं काम आहे की सत्तारूढ पक्षाला, सत्ताधारी पक्षाला आरसा दाखवणं. बघा, बाकी कोणी खोटं बोलू शकतो, पण आपल्या इकडे नियतीने एक वस्तू अशी बनवलेली आहे जी खोटं बोलत नाही, ती म्हणजे आरसा. हा, मला पण लोक म्हणतात अरे फार सुंदर दिसतो, मग मी आरशात जाऊन बघतो, मग माझ्या लक्षात येतं काय हा खोटं बोलणार नाही, बाकी कोणी खोटं बोलेल. त्यामुळे आरसा दाखवण्याचं काम यांनी केलं. यांनी जे आकडे दाखवले, तुम्ही सांगा की हे खोटे आहेत म्हणून. हे खोटे तर नाही आहेत, हे सरकारचेच आकडे आहेत. मग सरकारच्या आकड्यांमध्ये त्यांनी जे जे म्हटलं हे तर तुम्हाला मान्य करायला लागेल, कारण ते सरकारच्या वेबसाईटवरनं काढलेले आकडे आहेत, NCRB वरनं काढलेले आकडे आहेत, आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठे आहे हे त्यांनी सांगितलंय. मग हे जर त्यांनी सांगितलं तर त्याच्यात त्यांनी काय चूक केली? त्यांनी हेच सांगितलं की जे काय तुम्ही सांगताय, दररोज जे काय तुम्ही कौतुक करताय, तर ही वस्तुस्थिती ही देखील आहे, ती देखील तुम्ही विचारात घ्या की ही वस्तुस्थिती आहे. आता त्या आकड्यांमध्ये मी पूर्ण जात नाही. त्यांनी जे काही विषय घेतले की त्याच्यामध्ये हेच विषय आहेत की कायदा सुव्यवस्थेवरती महाराष्ट्राची ही परिस्थिती आहे. बाकीच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र कुठे आहे? जिथे असेल पहिला तिथे असेल पहिला, जिथे असेल शेवटी तिथे असेल शेवटी. हे सरकारचे आकडे सरकारला दाखवणं याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून कृपया की 259च्या प्रस्तावावरती सत्तारूढ पक्षाने ही अपेक्षा करू नये की सगळी कौतुकाची भाषणं होतील. कौतुक करायला 90% लोक आहेत, आम्ही 10% आहोत. पण इथे 90% कौतुक करणारे लोक या दरवाजाच्या बाहेर गेल्यावर काय बोलतात ना, नाही मी तर शिवी घालतच नाहीये, पण 90% लोक तुमच्या बाजूला आहेत, आम्ही 10%च आहोत. 10%पेक्षा पण कमी आहोत. ते 10% नसताना देखील तुम्ही 10%चा कायदा लावून आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद देत नाहीये. म्हणजे मी तर चुकीचं बोललो. 10%, आम्ही 10%पेक्षा खाली आहोत. तुम्ही चला एक काम करा, मी तुमच्यावर सोडतो, तुम्ही जे नाव जाहीर करा उद्यापासून करून टाका. आता करा तुम्ही. आम्ही आता दोघे मिळून तुम्हाला सांगतो, आम्ही दोघे मिळून सांगतो, तुम्ही जे नाव सांगाल आम्ही सह्या करून देतो. आम्ही दोघे इथे गटनेते बसलेलो आहोत, दोन्ही गटनेते मिळून आपल्याला सांगतो, प्रवीण दरेकर ज्यांचं नाव सांगतील ते आम्ही दोघे मान्य करतो. चला, परंतु ते द्या, एकदा तर द्या कधीतरी. अरे एवढी काय 10%ला पण तुम्ही घाबरताय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये मी न जाता आता मूळ मुद्द्यावर येतो. आता असं आहे की जसं यांनी सांगितलं सतेज पाटलांनी की एखादा विषय बासट टाकायचा असेल, एखादा विषय कोल्ड स्टोरेजमध्ये टाकायचा असेल, एखाद्या विषयावर उत्तरच द्यायचं नसेल, तर हल्ली एक नवीन मार्ग निघालाय की SIT जाहीर करून टाकायची, आणि SIT जाहीर झाली की तो विषय हळूहळू बासनामध्ये जातो. मला गेल्या 2 वर्षामध्ये आज या 259च्या प्रस्तावाच्या निमित्ताने मी ही मागणी करतोय सभागृहामध्ये की आतापर्यंत किती SIT तुम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये नेमल्या, आणि त्या SITचा ऍक्शन टेकन रिपोर्ट काय, त्याचा किती SITची कारवाई पूर्ण झालेली आहे, किती SITची चौकशा अजून बाकी आहेत, हे तर आम्हाला कळू देत. हा तर आमचा अधिकार आहे. ऍक्शन टेकन रिपोर्ट तर सांगा. आणि असं झालंय की येऊन मंत्र्यांनी घोषणा करायची, त्याच्यावरती कुठली कारवाई करायची नाही. महसूल मंत्र्यांच्या बाबतीत आपण सांगितलं, काही निर्णय खूप चांगले झाले. आम्ही तर एवढ्या मोठ्या मनाने सांगतो की महसूल मंत्र्यांनी इकडे येऊन बऱ्याचशा निर्णयांची घोषणा केली, परंतु महसूल मंत्र्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊस मध्ये
हे मान्य केलं की महसूलमध्ये झालेला सगळ्यात मोठा घोटाळा जो मी माझ्या लक्षवेधीमध्ये मांडला होता, 155 कलमाचा गैरवापर, 155 कलम जे तुम्हाला कशाला दिलेलं आहे की जर तुमच्या 7/12मध्ये जर नुसती सुधारणा करायची असेल, तुमच्या 7/12मध्ये तुमच्या नावामध्ये चूक असेल, समजा प्रवीण दरेकरच्या नावामध्ये मध्ये काहीतरी गॅप पडलाय, स्पेलिंग चुकलंय किंवा शब्द प्रसाद लाड असं जर नावामध्ये जर काही फेरफार असेल तर तो करण्याचा अधिकार मला 155 कलमाखाली मला दिलाय. परंतु त्या कलमाचा गैरवापर करून फक्त पुणे क्षेत्रामध्ये जे एक समिती नेमली होती, ज्या समिती देवल नावाच्या IAS अधिकाऱ्यांची समिती नेमली होती, त्या समितीने जो रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये 3000 प्रकरणामध्ये जवळजवळ 167 तुमचे कर्मचारी, मग त्याच्यात तहसीलदार असतील, तलाठी असतील, ज्यांनी लोकांच्या लाखो हेक्टर जमीन ढापल्यात, 167 लोक. आणि हे बावनकुळे साहेबांनी मोठ्या मनाने मान्य केलं. मी प्रामाणिकपणे मी त्याच्या बाबतीत बिलकुल म्हणजे बावनकुळे साहेबांवरती हा माझा बिलकुल आक्षेप नाही आहे. परंतु पुढे काय, इतिहासातला सगळ्यात मोठा घोटाळा झाला ना. मग जर ब्युरोक्रॅट्सवरती तुमची पकड नसेल तर तुम्ही कार्यक्षम आहात. ब्युरोक्रॅट्सवर पकड पाहिजे ना. 167 लोक तुम्हीच शोधले, मग तुमचा वचा कसायला पाहिजे त्यांच्यावरती. मग त्यांच्यावरती असेल आमचा पक्षावरती, पक्षाचा विषय इकडून बाहेर आहे, परंतु इकडचा जो विषय आहे तसंच आहे. मग तुमच्याकडे बरोबर आहे. चला तुम्ही मला बघून बोला, त्यांच्याकडे बघून. हा नाही ठीक आहे. काय माझं भाषण ते लांबवत आहेत. मी ते मला ते त्यांना समजत नाही, मला समजते. अपेक्षा आहे त्यांनी अभिनंदन आहे. बघा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. चांगली बाजू ते मांडतात, पण त्यांच्या मनातल्या ज्या काही खंत असतात त्यांचं अशी अपेक्षा आहे की त्या तुझ्या माध्यमातून येऊ देत बाहेर. म्हणून ते प्रोत्साहन देत आहे तुम्हाला वाटतं. त्याला बोलता येत नाही म्हणून ते मला सतत बोलायला लावतात. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या 155 कलमाचा गैरवापर झाला. ह्याच्यामध्ये मी मागणी केली होती की कशा पद्धतीने तुम्ही कारवाई करणार, कशा पद्धतीने तुम्ही याच्यावरती वचक बसवणार. त्यांनी मला सांगितलं होतं की त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर आम्ही काय कारवाई करणार हे सांगतो. त्यांनी काही कारवाई केली नाही. मग असं पण सांगितलं होतं त्यावेळेला की पुढच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला पूर्ण महाराष्ट्राचा ड्राईव्ह घेऊन, हे तर फक्त पुण्यामध्ये सापडले, पुण्यामध्ये 3000 प्रकरणं सापडली. म्हणजे महाराष्ट्रात काय झालं असेल, किती लाख हेक्टरचा घोटाळा झाला असेल हे ते सांगणार होते. आणि ते सांगणार कधी होते, या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी. आज अधिवेशनाचं शेवट आलेलं आहे. अधिवेशनाच्या शेवटापर्यंत आपण अजूनही कारवाईला गेलेलो नाहीये. महसूलच्या बाबतीमध्ये जर अजून 2 विषय, कारण मी आज जे विषय संपलेच नाहीयेत, मग इकडे यायचं, विषय मांडायचे, आपण विषय मांडायचे आणि निघून जायचं. शासन काही कारवाई करणार नाही, पुढच्या अधिवेशनाला नवीन विषय घेऊन यायचे. म्हणजे पूर्वीची म्हण होती ना, पुढचं पाठ मागचं सपाट, तसं आता झालंय आमचं मागचं सपाट. कोण बघतच नाहीये मागचे विषय काय ते. आणि म्हणून मी पुढचे विषय घेतच नाहीयेत. मी फक्त आज मागच्याच विषयावरती आहे. नाही ते मागचे पळून जाऊ देत, जसे तुम्ही पळून आले राष्ट्रवादीतना. का बोलायला लावताय? नाही असं आहे ना, ते पण पळूनच आलेले आहेत. आणि आता मग अजून त्याच्यापेक्षा अजून वेगळ्या भाषेत बोलू का? दादा मायनॉरिटी झाले. तुम्ही मी मायनॉरिटी मध्ये आहे. आणि तुम्ही मूळ मुद्द्यावर आहे. मूळ मुद्द्यावर आता बघा ते सांगतायत असं मला. म्हणजे त्यांच्या या सगळ्या गोष्टीत ते बोल नाही ते बोलले म्हणून मी बोललो. ते बोलले नाही, ते बोलले मला. आणि म्हणून माझं मत असं आहे की प्रशासनावरती पकड त्याच वेळेला येईल ज्या वेळेला तुम्ही कारवाई कराल.